तर मराठी भाषेला दिलेल्या अभिजात दर्जावरून कुणी श्रेय घेऊ नये असं राऊत म्हणतात। तर निवडणुका हरत आहेत म्हणून अभिजात भाषेचा दर्जा दिलाय असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। मराठी माणसाच्या नोकऱ्या गुजरातला गेल्या त्या परत आणा असंही आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना म्हटलंय। उपटण्याचा प्रयत्न करू नये। ते श्रेय उपटण्याचे प्रकार आता सुरू होतील। आज मोदी आहेतच, महाराष्ट्रात बाजूलाच आहेत, प्रधानमंत्री जे आपले आहेत। आता फक्त आहे की निवडणुका आहेत, महाराष्ट्राचा रोष आपल्यावर आहे, लोकसभेत दारुण पराभव झालेला आहे महाराष्ट्रात आपला। त्याची भरपाई करण्यासाठी जर तुम्ही केला असेल तर आम्हाला तुमची भीक आणि मेहरबानीची गरज नाही। मराठी भाषा ही महानच आहे। आनंदाची गोष्ट आहे, अनेक वर्षापासून आपण ह्या दर्जासाठी लढत होतो, पाठपुरावा चालू होता। निवडणुकीच्या तोंडावर होईना त्यांनी हे दिलेलं आहे आणि असंच जसं हा दर्जा दिलेला आहे तसं गिफ्ट सिटी सारखं पण इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी द्यावं। इकडून जे नोकऱ्या पळवतात मराठी माणसांच्या गुजरातला त्या देखील रोखून महाराष्ट्रातच ठेवाव्या। निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक हरणार हे कळल्यानंतर हा दर्जा दिलेला आहे, पण ह्या दर्जासाठी आम्ही सगळे लढलेलो आहोत, पाठपुरावा केलेला आहे।